महाराष्ट्रात राहून सुद्धा जय गुजरात बोलतात. राज्याचं मुख्यमंत्री पद महाराष्ट्रातल्या नेत्याकडे होतं, तो माणूस सुद्धा जय गुजरात बोलतो. आता महाराष्ट्रातल्या आमदाराला सुद्धा आज मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये चले जाऊच्या घोषणा मिळाल्या. जय गुजरात म्हणणाऱ्या नेत्याच्या आमदाराला सुद्धा मराठी माणसाच्या दणक्याला त्या ठिकाणी त्या आवाजासमोर नमावं लागलं, निघून जावं लागलं. तुमची हिंमत कशी होते जय गुजरात बोलायची? मराठी माणसाच्या पोटी जन्म घ्यायचा, मराठी माणसाच्या सानिध्यात राहायचं, राज्याचं मुख्यमंत्री पद उपभोगायचं आणि ज्याचं मीठ खातोय त्या केंद्रातल्या नेत्याला मुजरा करायचा, जय गुजरात म्हणायचं. हे कुठल्या तत्वात बसतं? बाळासाहेब ठाकरेंनी हे शिकवलं होतं का? बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं, आनंद दिघेंसोबत काम केलं, ते जय गुजरात म्हणाले होते का? उलट गुजरात्यांनीच बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. त्या नेत्याच्या हितासाठी जय गुजरात म्हणावं लागतं. ज्या मराठी माणसांनी मोर्चा काढला महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, हकलून दिलं, जय गुजरात म्हणणाऱ्यांना चले जाऊ. होय मित्रांनो, हे महाराष्ट्रात घडलंय, हे मुंबईत घडलंय, मीरा भाईंदरच्या मराठी माणसाच्या मोर्चात घडलंय. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजरातचा होणार आहे? गुजराती व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार आहे का? गुजरात धार्जिना माणूस जय गुजरात म्हणून महाराष्ट्रामध्ये पोट भरतोय? काय चाललंय? महाराष्ट्र असा कधीच नव्हता. महाराष्ट्र कुणासमोर झुकला नव्हता. महाराष्ट्र कुणासमोर झुकायची गरज सुद्धा नव्हती. परंतु मराठी माणसाच्या एकीसाठी मराठी माणूस लढतोय आणि गुजरात्यांच्या हितासाठी आमचे सत्तेसाठी लाचार असणारे नेते जय गुजरात म्हणतात. हे महाराष्ट्रात यासाठी घडलंय. खरं तर ते दुर्दैवी आहे. तुम्ही सुरुवातीला ती घोषणा सुद्धा ऐकली. हे महाराष्ट्रात का घडावं? महाराष्ट्रात असं घडलं पाहिजे का? का भविष्यात महाराष्ट्रातला माणूस, मराठी माणूस गुजरातमध्ये जाऊन तो गुजरातचा मुख्यमंत्री होणार आहे? महाराष्ट्राचा माणूस गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री होऊ शकत नाही, पण एखादा गुजराती मारवाडी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो. कारण तसं महाराष्ट्राची अवस्था, महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्रातल्या नेत्यांची हतबलता ही सगळी दिसून येते. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गुजराती होणार का? का महाराष्ट्र गुजरातच्या ताब्यात आहे? का महाराष्ट्रावर गुजरात्यांचं राज्य आहे? जय गुजरात म्हणण्याचं कारण हे महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी आहे का सत्तेच्या लाचारीसाठी आहे? या मुद्द्यावर चर्चा करू. त्याचं कारण सुद्धा असं आहे, मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस त्या आंदोलनात सहभागी व्हावं लागलं त्यावेळेस तिथल्या मराठी भाषिकांनी त्या आमदाराला हुसकावून लावलं. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते? जो व्यक्ती शिवसेना नावाच्या पक्षाचा आमदार आहे, सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, जो मंत्री म्हणून काम करतो, जो व्यक्ती, त्या मंत्र्याला आंदोलनातून काढता पाय घ्यावा लागला. याचा अर्थ मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता ही किती सक्षम झाली. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचंय. सर्वांना जय महाराष्ट्र. मी संतोष शिंदे. जय जिजाऊ जय शिवराय. आपलं या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, मराठी माणसाच्या हितासाठी जेवढे मराठी माणसं आहेत, मुंबईच्या पट्ट्यामध्ये, कोकण, कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, आपण सगळे जसे भारतीय म्हणून एकत्र आहोत तसे महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणसं म्हणून सुद्धा एकत्र येऊ. आणि जे महाराष्ट्राला गहाण टाकायचे स्वप्न बघतायत, महाराष्ट्राला गहाण ठेवण्यासाठी जय गुजरात बोलले का? जे बोलत असतील त्यांना खडे बोल सुनावण्यासाठी आपण चर्चा करतोय. म्हणून कुणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही. मराठी अस्मितेसाठी हा व्हिडिओ आहे.
म्हणून शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा पाहत असाल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर करा. राज्याचे सन्माननीय कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून, ठाण्याचा बुलंद आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचं राजकारण हे ठाण्यातून सुरू केलं, शून्यातून विश्व निर्माण केलं. आनंद दिघे साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या छत्रछायेखाली काम केलं. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी आजपर्यंत कारकीर्द गाजवली आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व असेल, त्याच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, आज स्वतःच्या नेतृत्वाखाली ते शिवसैनिक म्हणून काम करतात. शिवसेनेचं विभाजन झालं, पण त्यांना भाजपची साथ घेऊन ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात राजकारण झालं, त्यांना गुवाहाटीला जावं लागलं. ते गुजरातच्या नेत्यांनी जे देशाचं नेतृत्व करतात, जे केंद्रात सत्तेमध्ये आहेत, त्यांच्या आशीर्वादाने 40 आमदारांनी शिवसेना फोडून सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. त्याच वेळेस महाराष्ट्राला कळालं की महाराष्ट्र चालवतोय कोण? गुजरात. महाराष्ट्राच्या नेत्यांचा रिमोट कंट्रोल कुणाच्या हातात आहे? गुजरातच्या. प्रधानमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे भाजपचे आहेत आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी ते कुठल्याही पद्धतीचं राजकारण करू शकतात. त्यांच्या हाताला एकनाथ शिंदे साहेब लागले. त्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या खास करून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांना, आता अजित पवारांच्या नेत्यांना आणि भाजपच्या नेत्यांना जय गुजरात म्हणावं लागतं. एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात जय गुजरात म्हणणं हे प्रत्येकाच्या हृदयाला अक्षरशः ठेचण्याचं काम झालेलं आहे. कारण ज्या काळात मराठी भाषेच्या सक्तीसाठी, अस्मितेसाठी आणि हिंदी सक्ती केली म्हणून त्याच्या विरोधासाठी महाराष्ट्रात रान पेटलेलं असताना महाराष्ट्रातला एक नेता जय गुजरातच्या घोषणा देतो. महाराष्ट्र अस्थिर झाला. महाराष्ट्राच्या लक्षात आलं एकनाथ शिंदे साहेबांनी जी जय गुजरातची घोषणा दिली त्याच्यामुळं मराठी माणूस दुखावला. मुंबईमध्ये अशांतता पसरली, सगळी मुंबई स्तब्ध झाली, ठाण्यासहित अख्खा कोकण. अचानक मराठी माणूस, मराठी माजी मुख्यमंत्री गुजरातचा जय म्हणतो. याचा अर्थ शिंदेचं संपूर्ण राजकारण गुजरातच्या नेत्यांच्या धोरणावर अवलंबून आहे. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा गुजरातचा होणार का? गुजरात्यांना आता प्रथम प्राधान्य दिलं जाणार का? का महाराष्ट्रातला माणूस गुजरातमध्ये जाऊन प्रतिनिधित्व करणार? तर मित्रांनो, हे असं काहीच होणार नाही. केंद्रातल्या नेत्यांच्या आशीर्वादासाठी ह्यांना जय गुजरात म्हणावं लागतं. महाराष्ट्राची अस्मिता फार महत्वाची आहे. कदाचित शिंदेच्या सुद्धा मनात नसेल, पण ज्या कार्यक्रमाला ते गेले तिथं त्यांना जय गुजरात म्हणणं खरं तर मराठी माणसाच्या हिताच्या विरोधात भूमिका घेणं असंच काय ते स्पष्ट. परंतु याचे परिणाम आज प्रताप सरनाईक राज्याच्या परिवहन मंत्र्यांना भोगावे लागले. मराठी माणसाच्या त्यांच्या मतदारसंघातल्या मोर्चामध्ये तिथं मराठी माणसाचा जय म्हटलं गेलं, परंतु सरनाईक चले जाऊच्या घोषणा दिल्या, 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या, जय गुजरातच्या घोषणा दिल्या गेल्या आणि जय गुजरात म्हणणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यात आला. इतकं मोठं म्हणजे घोषणाबाजी सरनाईक साहेबांना सहन करावी लागली. याचा अर्थ हे शिंदे साहेबांनी जय गुजरातचे जे वाक्य पेरले ते त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना भोगावे लागणार. याच्यात वेगळं काही नाही. मला एवढंच म्हणायचंय, सत्तेसाठी किंवा पदासाठी काहीतरी मिळणार आहे म्हणून विनाकारण इतरांची चाकरी करण्यापेक्षा सन्मानाने महाराष्ट्राच्या हितासाठी जय महाराष्ट्र म्हणा, मराठी माणसाचा विजय म्हणा. तुम्ही पक्षाचे जोडे बाजूला ठेवलेत, तुम्ही झेंडे बाजूला ठेवलेत, मराठी म्हणून एकत्र आलात तर एकत्र या. सत्तेमध्ये असाल तर हिंदी सक्तीची करायची आणि बाहेर मराठीचा जय म्हणायचा, अशी दुटतोंडी भूमिका घेऊ नका. सर्व पक्षीय नेते, सत्ताधारी आणि विरोधक शेवटी प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आणि आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. त्या सगळ्या माणसांना विनंती आहे, मराठी माणूस सरेंडर जर झाला तर दिल्लीतला माणूस तुमच्या समोर झुकणार नाही.
मराठी माणूस इतका स्वाभिमानी राहिला पाहिजे, टिकला पाहिजे आणि त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे. दिल्लीचे तख्त सुद्धा तुमच्या समोर नतमस्तक झाले पाहिजे, एवढी ताकद आपली ठेवा ना. का ठेवली जात नाही? सत्ता आणि संपत्ती ही अंतिम उद्दिष्ट नाही. मेल्यानंतर कुणीही काही घेऊन जात नाही, पण स्वाभिमान हा चिरकाल टिकतो. हे वाक्य विसरू नका. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. मराठी माणूस टिकला पाहिजे, जगभरात कुठेही जाऊ द्या, तो मराठी भाषिक म्हणूनच चर्चा केली पाहिजे. जे मराठीच्या बाबतीत आता बोलत नाहीत, मुख गिळून गप्प बसले, त्यांना हिंदीवर प्रेम आहे आणि त्यांना मराठी सोबत गद्दारीच करायचे, हे लक्षात ठेवा. मग ते कलाकार असतील, ते क्रिकेटर असतील, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, अभिनेते असतील, राजकीय पुढारी असतील, किंवा मराठी भाषा काल सुद्धा ग्रेट होती, आज सुद्धा ग्रेट आहे आणि हा महाराष्ट्र काल, आज आणि उद्या सुद्धा ग्रेटच राहील. फक्त तुम्ही ग्रेट राहिलं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.